नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिकेत आपलं स्वागत करत आहे अनिकेत फार्मसी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फॉर्म कसा भरायचा, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते पदं आहेत आणि त्या पदांमध्ये किती जागा आहेत। त्यापैकी आपले 2 पदं राहिलेली होती, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक। उच्च श्रेणी लघुलेखकांचे 12 जागा आहेत, निम्न श्रेणी लघुलेखकाचे 37 जागा आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शैक्षणिक अर्हता म्हणजेच शैक्षणिक पात्रता काय काय आहेत। प्रत्येक कॅडरची आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेणार आहोत, ज्यानुसार तुम्ही तुमचे पोस्ट अप्लाय करण्यासाठी ते क्रिएट करू शकाल फॉर्ममध्ये। आणि मित्रांनो, फॉर्म कसा फिलअप करायचा याबद्दलही मी एक व्हिडिओ आणणार आहे 1-2 दिवसामध्ये किंवा उद्याच आणणार आहे। तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा। शैक्षणिक अर्हता जाणून घेऊया की 9/7/2025 रोजी सेवा प्रवेश नियमानुसार आपले शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्हाला तुमचं चालू नाही पाहिजे, तुमचं ते कंप्लीट झालेलं पाहिजे शिक्षण। तर सर्वात प्रथम जाणून घेऊया प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंटचं। त्याला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी याची डिग्री पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर ते किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी, ठीक आहे। किंवा हे जर नसेल तर त्याला बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स मॅन्डेटरी आहे, त्यामध्ये किंवा केमिस्ट्री बायोलॉजी हे दोघांपैकी कोणतं तरी एक पाहिजे। नाही तर मग त्याच्याकडे लॅबोरेटरीमध्ये एक तर डिप्लोमा पाहिजे, नाही तर सर्टिफिकेट पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला एक व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे लॅबोरेटरीमध्ये, कोणत्या ॲक्टनुसार? महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 नुसार, ठीक आहे। आणि अशा व्यक्तींनाच प्रिफरन्स देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स आहे लॅबोरेटरी असिस्टंट बनण्याचं इन गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड हॉस्पिटल। म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणावं किंवा गव्हर्नमेंटचे रेकग्नाइज्ड जे हॉस्पिटल असतात त्यामध्ये काही लोकांनी ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून ज्यांनी काम केलं आहे, ज्यांच्याकडे 1 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना स्पेशली ते थोडंसं प्रेफरन्स देणार आहे, ठीक आहे। पुढं बोलूया लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांच्याकडे सेम डिग्री पाहिजे। त्याच्यानंतर सेम क्रायटेरिया सेम जो लॅबोरेटरी असिस्टंटचा आहे तो लॅबोरेटरी टेक्निशियनचा आहे। ग्रंथपाल लायब्ररियन, आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्समध्ये, MSc झालेली पाहिजे झुलॉजी किंवा बायोलॉजीमध्ये, ठीक आहे। प्रेफरेबली म्हणजे यांनी प्रेफर देऊ शकतात ते। त्याच्यानंतर त्यांना एक डिग्री पाहिजे लायब्ररी सायन्समध्ये। सहाय्यकाचं काय, तो सहाय्यक SSC पास झालेला पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्याकडे 6 महिन्याचं ड्युरेशनचं एक सर्टिफिकेट पाहिजे की त्याने ॲज अ लायब्ररी सायन्सचं याच्यामध्ये एक कोर्स केलेला आहे, ठीक आहे। नंतर बघूयात मित्रांनो आपण सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे असिस्टंट लायब्ररियन। आता हे बघा, हे सेमच आहे लायब्ररी असिस्टंट आणि असिस्टंट लायब्ररियन। याच्यामध्ये काय पाहिजे होतं, याच्यामध्ये फक्त आणि फक्त BSSC एक्झामिनेशन तो पास झालेला पाहिजे होता। पण आता याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये त्याच्याकडे डिग्री पाहिजे आर्ट्स सायन्स किंवा कॉमर्समधून। त्याच्यानंतर BSc बायोलॉजी किंवा झुलॉजी पाहिजे, प्लस त्याच्याकडे डिप्लोमा किंवा त्याच्याकडे सर्टिफिकेट तरी पाहिजे ॲटलिस्ट 6 महिन्याचं लायब्ररी सायन्समध्ये त्यानं काम केलं किंवा त्याचे कोर्स केलेला आहे। तर आता आपण बघू ECG तंत्रज्ञ किंवा त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन। त्याच्याकडे पाहिजे BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी म्हणजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजीमध्ये त्याची BSc झालेली पाहिजे, किंवा त्याच्याकडे सायन्सचं एक डिग्री पाहिजे की पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओग्राफीमध्ये किंवा कार्डिओलॉजीमध्ये, किंवा त्याच्याकडे BSc विथ म्हणजे फिजिक्स पाहिजे। आणि दिलेलं आहे मित्रांनो, याच्यावर ध्यान ठेवा की हे जे आणि आहे हे आणि आहे आणि हे ऑर आहे, म्हणजे त्याला फिजिक्स पाहिजेच पाहिजे, पण त्याच्यामध्ये इथे त्याच्याकडं केमिस्ट्री किंवा बायोलॉजी पाहिजे। आणि त्याच्याकडं सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे, डिप्लोमा पाहिजे किंवा सर्टिफिकेट पाहिजे कार्डिओलॉजीमध्ये, ठीक आहे। त्याच्याकडे व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र पॅरामेडिकल ॲक्टनुसार, ठीक आहे, काउन्सिल ॲक्टनुसार। त्याच्यानंतर प्रेफरन्स शॉल बी गिवन टू द कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन। म्हणजे ECG टेक्निशियन बनण्यासाठी त्याला 1 वर्षाचा तरी त्याच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे, ठीक आहे। सगळ्यात सोपं टेक्निशियन म्हणजे म्हणून त्यानं कुठेतरी काम केलेलं असावं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये। टिपमध्ये सेम दिलेलं आहे, ECG तंत्रज्ञ या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी म्हणजे एक तर कोर्समध्ये सर्टिफिकेट पाहिजे, नाही तर त्याचा डिप्लोमा झालेला पाहिजे। आहार तज्ञ डायटिशियन बनण्यासाठी BSc होम सायन्स पाहिजे, डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। त्याच्यानंतर डिग्री इक्विव्हॅलंट टू BSc सारखीच एक होम सायन्स म्हणून एक डिग्री आहे ती पाहिजे। आपण बघू सर्वात इम्पॉर्टंट आपला कॅडर म्हणजे औषध निर्माता। औषध निर्मात्यासाठी तुम्हाला तर माहिती
तो SSC पास झालेला पाहिजे, म्हणजे त्याची 12वी झालेली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री झालेली पाहिजे कुठं रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲक्टनुसार. ठीक आहे. आणि त्याच्याकडे रजिस्ट्रेशन पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं डिप्लोमा झाला, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही जो रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करता तर रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे पाहिजे. आणि त्याच्यात ते झालं त्याच्यानंतर तुम्हाला जी डिप्लोमाचा जो सर्टिफिकेट भेटते 6 महिन्यानंतर, ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला पाहिजे. ते आता नाही पाहिजे, जेव्हा तुमचे सिलेक्शन होईल तेव्हा त्याच्यात जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे. आणि हे रजिस्ट्रेशन फार्मसी ॲक्ट 1948च्या अंडर पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. आणि याला एक्सपिरियन्सचा काहीही त्यांनी दिलेलं नाही आहे की तुम्हाला इतके एक्सपिरियन्स पाहिजे इतके एक्सपिरियन्स पाहिजे. फक्त आणि फक्त डिप्लोमा किंवा डिग्री झालेली पाहिजे तुमची फार्मसीमधून. त्याच्यानंतर हे डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर SSC पास झालेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याची बोर्ड जे हे बघा पुणे बोर्डातून त्याची SSC झालेली पाहिजे किंवा त्याच्या लगतचे कोणता तरी त्याच्याकडं कोर्स पाहिजे. प्लस सांगितलं आहे हे तर पाहिजेच, प्लस त्याच्याकडं 6 महिन्याचा लायब्ररी सायन्सचा कोर्स पाहिजे. ठीक आहे, 6 महिन्याचा कोर्स पाहिजे. लायब्ररी सायन्सचा कोर्स असला की तो असिस्टंट लायब्ररी म्हणून बी काम करू शकतो. त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे मेडिकल सर्व्हिस सुपरिटेंडंट, त्याच्याकडं पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे. MSW पाहिजे त्याच्याकडं. आणि फील्ड वर्कचा एक्सपिरियन्स पाहिजे. सोशल डिग्री पाहिजे MSWमध्ये. ठीक आहे, बस एवढंच पाहिजे. टेक्निशियनमध्ये काय क्षकिरण क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजेच एक्सरे टेक्निशियन यांना काय पाहिजे, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, BSc इन रेडिओग्राफी पाहिजे किंवा त्याच्याकडे डिग्री पाहिजे. ठीक आहे. BSc विथ फिजिक्स मॅन्डेटरी. आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी म्हणजे फिजिक्स हे मॅन्डेटरी असते. त्याच्यामध्ये मग नंतर तुम्ही केमिस्ट्री घ्या किंवा बायोलॉजी घ्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये डिप्लोमा करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये रेडिओग्राफी. क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजेच एक्सरे टेक्निशियन यांना काय पाहिजे, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, BSc इन रेडिओग्राफी पाहिजे किंवा त्याच्याकडे डिग्री पाहिजे. ठीक आहे. BSc विथ फिजिक्स मॅन्डेटरी. आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी म्हणजे फिजिक्स हे मॅन्डेटरी असते. त्याच्यामध्ये मग नंतर तुम्ही केमिस्ट्री घ्या किंवा बायोलॉजी घ्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये डिप्लोमा करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये रेडिओग्राफीमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. आता याच्यामध्ये 1 इयर एक्सपिरियन्सवाल्यांना ते प्रेफरन्स देणार आहे, एवढं ध्यानात ठेवा मित्रांनो. आणि त्याचं सेम महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011नुसार त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर असिस्टंटला काय पाहिजे, असिस्टंटला डिग्री ऑफ बॅचलर डिग्री पाहिजे रेडिओग्राफीमध्ये किंवा BSc पाहिजे. त्याचे सेम फिजिक्स पाहिजे BScमध्ये किंवा केमिस्ट्री और बायोलॉजीपैकी कोणतेही. आणि ते रेडिओग्राफीमध्ये कोणता तरी कोर्स केलेला पाहिजे. प्रेफरन्स सेम देणार आहे. 1 इयर एक्सपिरियन्स कुठे पाहिजे, ॲज अ एक्सरे असिस्टंट और डायरेक्ट असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिकग्नाइज हॉस्पिटल. आणि सेम त्याच्याकडं रजिस्ट्रेशन पाहिजे. फिजिओथेरपिस्ट. ठीक आहे. फिजिओथेरपिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पाहिजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. BSc बॅचलर ऑफ फिजिओथेरपी त्याच्याकडून पास झालेली पाहिजे. आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी ॲक्ट 2002नुसार त्याच्याकडं रजिस्ट्रेशन पाहिजे. ठीक आहे. डेंटल टेक्निशियन म्हणजे दंततंत्रज्ञ त्याच्यामध्ये आहे, त्याच्याकडं हायर एज्युकेशन पाहिजे, HSC एक्झाम पास पाहिजे. डेंटल मेडिसिनल कोर्स रिकग्नाइज बाय DCI. आणि त्याच्यानंतर व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल अंडर डेंटल ॲक्ट डेंटिस्ट ॲक्ट 1948 हे पाहिजे त्याच्याकडं. वाहन चालकाकडं शुड नॉट बी मोर दॅन 30 इयर्स ऑफ एज. वाहन चालकाचं वय 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे व्हेकल ॲक्टनुसार. आणि त्याच्याकडं स्कूल सर्टिफिकेट म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट नाही. त्याच्याकडं 3 वर्षाखालील कोणतंही ड्रायव्हिंग लायसन्स मोटर लायसन्स नको. म्हणजे त्याच्याकडं जे लायसन्स एक्सपिरियन्स आहे तो 3 वर्षावरीलच पाहिजे. नॉट लेस दॅन 3 इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे 3 वर्षाचा त्याला जास्तीत जास्त एक्सपिरियन्स असायला पाहिजे ड्रायव्हिंगमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला बेसिक नॉलेज पाहिजे कशाचं, मोटर रिपेअरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे क्लीन रेकॉर्ड पाहिजे ड्रायव्हिंग मोटरमध्ये, म्हणजे मग त्यानं कुठं ॲक्सिडेंट नाही करायला पाहिजे, त्याची कुठं कंप्लेंट नाही झालेली पाहिजे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ही शॉल नॉट हॅव बीन हेल्ड गिल्टी फॉर द ऑफेन्स ऑफ ड्रायव्हिंग अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ड्रग्स ऑर अल्कोहोल. म्हणजे त्याने दारू पिऊन किंवा ड्रग घेऊन कोणतंही त्याच्यावर कोणतीही अशी गिल्टी म्हणजे त्याच्यावर कंप्लेंट नाही झालेली पाहिजे. ठीक आहे. कोणत्या ॲक्टनुसार, मोटर ॲक्ट 1988नुसार.
त्याच्यानंतर आहे मित्रांनो, ॲक्सिडेंट नाही झालेला पाहिजे त्याच्या गाडीवर, किंवा त्याच्याकडं कोणतंही रजिस्ट्रेशन नाही पाहिजे, कंप्लेंट नाही पाहिजे त्याच्या नावानं की बा ह्याच्या गाडीनं ॲक्सिडेंट झाला आहे. कंप्लीट नॉलेज पाहिजे टोपोग्राफी. आता ती टोपोग्राफी आपल्याला नाही माहिती. आणि कॅन रीड म्हणजे त्याला मराठी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे आणि थोडंफार इंग्लिशही तो बोलला तरी चालेल. त्याच्यामध्ये SSC पाहिजे, शॉर्ट हँड स्पीड पाहिजे 120 WPMची आणि त्याची टायपिंग स्पीड पाहिजे. इंग्लिशमध्ये 40 WPM पाहिजे किंवा मराठीमध्ये 30 WPM पाहिजे. आता निम्न श्रेणी लघुलेखिकला SSC पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. याच्याकडं 100 WPMची रिक्वायर्ड आहे आणि याच्याकडे इंग्लिश 40, मराठी 30 सेम आहे. फक्त याची 120 आहे, याची 120 आहे आणि याची 100 आहे. ठीक आहे. तर एवढं आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हतेमध्ये. आता बघूयात आपण वयोमर्यादा. तुम्ही फॉर्म भरताना कोणत्या वयापर्यंत फॉर्म भरू शकता. आता जर तुमचा खुला प्रवर्ग असेल तर तुम्ही मॅक्सिमम 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 18 ते 38 ठीक आहे, ह्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी काय दिलेलं आहे की 43 वर्षांपेक्षा त्याचे वय जास्त नसावे आणि 18 वर्षापेक्षा त्याचे वय कमी नसावे. ठीक आहे. आणि EWS त्याच्यानंतर बाकीचे जे आहे घटक आहेत, ठीक आहे, त्यामध्ये उन्नत व प्रगत गटात येत असेल म्हणजे त्याच्याकडे क्रिमिलियर गटामध्ये तो मोडत असेल तर ही सवलत त्यांना लागू होत नाही. पदवीधारक अंशकालीन उमेदवार म्हणजे काय असते माहिती का मित्रांनो, सुशिक्षित बेरोजगार असतात. म्हणजे कसं, काही लोक गव्हर्नमेंटमध्ये 3 वर्षासाठी काम करतात, म्हणजे 3 वर्षाच्या मानधनासाठी काम करतात. त्याच्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट भेटते. त्यानुसार जर ते अंशकालीन असेल किंवा त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस दिलेली असेल तर ते 55 वर्ष इतकी त्यांची वयोमर्यादा आहे. म्हणजे ते 55 वर्षापर्यंतसुद्धा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य म्हणजे स्वातंत्र्य सैनिक झालेल्या जे मुलं आहेत त्यांची वयोमर्यादा आहे 45. ठीक आहे, इतकी वयोमर्यादा राहील. त्याच्यात मागासवर्ग असो किंवा उच्चतम वयोमर्यादा सर्वांना 45च राहील जर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल तर. त्याच्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी 43 वर्ष आहे इतके आहे. आणि दिव्यांगांसाठी काय आहे, दिव्यांगांसाठी 45 वर्ष इतके आहे. ठीक आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना 25 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवार म्हणजे स्वतः माजी सैनिक जर असेल तर त्यांना 45 वर्ष इतकी त्यांना देण्यात येईल. ऑर्फन आहे जो अनाथ आहे त्यांना 18 वर्षापेक्षा कमी किंवा त्याच्यानंतर 46 वर्षापेक्षा जास्त त्याचं वय नसावं. आता बघू मित्रांनो आपण ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप म्हणजे आपली जी परीक्षा होणार आहे ना ती ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन. ते ऑनलाईनच होणार आहे, पण ती कशी होणार आहे बघा. ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, नाही आहे, आवश्यकता नाही आहे. त्यांची जी निवड आहे उमेदवारांची निवड ही फक्त आणि फक्त या टेस्टनुसारच घेण्यात येणार आहे. 100 प्रश्न आहेत, त्यापैकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी, संबंधित पदाच्या विषयावरील म्हणजे 1, 2, 3, 4 आणि टेक्निकल नॉलेज जे तुमचं फार्मसी झालेलं असेल, एक्सरे टेक्निशियन झालेलं असेल त्या पदाविषयी थोडंफार क्वेश्चन विचारण्यात येईल. ते कसं विचारण्यात येईल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे एकदम डिटेलमध्ये. तर एकूण 200 गुणांची परीक्षा आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय माहिती का मित्रांनो, आता बघा ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून 120 गुण ठेवण्यात येईल. म्हणजे त्यांना फक्त 60 प्रश्न आहे आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार परीक्षेत 45 म्हणजे माहिती का जर त्यांना फक्त आणि फक्त 120 गुण याच्यात आहे आणि 80 गुणांची वेगळी चाचणी घेण्यात येईल व्यावसायिक चाचणी. जर त्यांना व्यावसायिक चाचणी द्यायची असेल तर त्यांना ही जी कम्प्युटर बेस्ड आहे ना याच्यामध्ये 45% जास्त मार्क घेणं गरजेचं आहे. किमान म्हणजे कमीत कमी त्यांना 45% गुण पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो मुलाखती घेण्यात येणार नाही. म्हणजे फक्त डायरेक्टच तुम्ही पेपर द्या. तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कॉल लेटर येईल, तुम्ही कॉल ऑर्डर भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष दिलेल्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात. त्याकरिता तुम्हाला कुठेच मुलाखत देण्याची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचं बघा, उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी किंवा संवर्गासाठी अर्ज करावयाचा झाल्यास प्रत्येक पदासाठी संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी
म्हणजे तुम्हाला जर फार्मसीचा भरायचा आहे, फार्मसीच्या पदासाठी वेगळे पैसे द्यायचे, त्याच्यानंतर एक्सरेच्या पदासाठी वेगळे, तुम्ही एकाच प्रोफाईलमध्ये एकाच लॉग इन ID मध्ये तुम्ही खूप सारे असे अर्ज भरू शकतात, परीक्षा शुल्क भरू शकतात. ठीक आहे. चुकीच्या उत्तरासाठी, सर्वात महत्त्वाचं, चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाही. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि तांत्रिक संवर्गातील वाहन चालक यांच्यासाठी, या पदांसाठीच फक्त 120 गुणांची ही परीक्षा आहे. 80 गुणांची त्यांची व्यावसायिक परीक्षा आहे. ठीक आहे. ही परीक्षा MCQजने होणार आहे. 4 पर्याय तुम्हाला देण्यात येईल, त्यापैकी तुम्हाला बरोबर असं आन्सर निवडायचं आहे. विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 नुसार तुम्हाला मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, तर्क म्हणजे प्रत्येकी तुम्हाला 15 MCQज विचारण्यात येईल. तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदनामांकरिता परीक्षेचा कालावधी हा 1.5 तास असून म्हणजे 90 मिनिटे असेल, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील, MCQज असतील. तर मराठीच्या प्रश्नांसाठी मराठीचे 15 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान, तर्क, अभियोग्यता चाचणी यांचे 30 क्वेश्चन म्हणजे 60 प्रश्न आणि बाकीचे उर्वरित जे 40 प्रश्न आहे ना, ते तुमचे टेक्निकल नॉलेजविषयी विचारण्यात येईल. म्हणजे तुमचे किती झाले समजा, 60 प्रश्न नॉन टेक्निकलचे प्लस 40 प्रश्न टेकचे, टोटल किती होणार आहे तुमचे 100 प्रश्न, 100 क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे एक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क आहे, तर तुमचे टोटल 200 मार्क होते. तुम्हाला आहे ना, सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे टेक्निकलमध्ये जास्त भर द्यावा लागेल. तुम्हाला टेक्निकलमध्ये जास्त भर द्यावं लागेल. टेक्निकलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुमचं इंग्लिश झालं, याच्यामध्ये जर तुमचं थोडंफार जरी चुकलं तरी तुम्हाला इथे मार्कांमध्ये कमी पडणार नाही. तर आता परीक्षेचे शुल्क बघू. तर मित्रांनो, आता बघू आपण परीक्षेचे शुल्क, म्हणजे आपल्याला किती फीस भरायची. ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरणार आहात तर तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील पर पेपर. म्हणजे पर पेपर म्हणजे काय, जर तुम्ही एकाच लॉग इन ID मध्ये खूप सारे कॅडरचे पेपर भरत असाल तर तुम्हाला पर कॅडर 1000 रुपये द्यावं लागतील. आणि मागासवर्गीय प्रवर्ग असेल, OBC, ST, NT, तर तुम्हाला 10% सूट असेल तर तुम्हाला 900 रुपये भेटावं लागले. परीक्षा शुल्क हे न परतावा आहे, नॉन रिफंडेबल आहे. एकदा तुम्ही परीक्षा फी भरली तर विषय संपला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कृपया कळवा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता. फॉर्म कसा फिलअप करायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की फॉर्म कसा फिलअप करायचा, कुठे कुठे काय अडचणी येणार आहेत आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील. उद्या आपण डॉक्युमेंटबद्दल फॉर्ममध्येच बोलून घेऊ. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.